गाइस अभी हम उधना में उतर चुके हैं क्योंकि ये ट्रेन उधना तक की थी। अभी आगे का सफ़र कैसे करना है हमें कुछ पता नहीं है। हमको अचानक आ गए बस सूरत देखने के लिए, देखिए हम बनाने के लिए। अभी देखते हैं कैसे जाते हैं आगे। तो दोस्तों अब हमने ऑटो लिया है सूरत स्टेशन जाने के लिए, जो कि लगभग 50 रुपये पर पर्सन सवारी है। क्योंकि ये भैया हमें छोड़ेंगे सूरत स्टेशन, फिर वहाँ से हम जाएंगे मार्केट, जो कि बहुत बड़ा होता है, वागल मार्केट, जहाँ पर बहुत बड़ा फेस्टिवल होता है। पूरा मार्केट ही पतंगों का है। चलिए देखते हैं। एक्सप्लोरर सॅम। तर आता आपण आलो आहे वागल मार्केटमध्ये। समोर असून बघू शकता पतंगचं मोठं मार्केट आहे। तर आपण जाऊया आणि बघूया। तर मित्रांनो आता आपण उभे आहोत सुरतमधील वागल मार्केटमध्ये। इथे आपण आता बघू शकतो की मांजा बनण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे। अशा प्रकारे इथे मांजा बनवला जातो सुरतमध्ये आणि समोरच जे आहे मांजा विकलासुद्धा जातो। समोर मोठमोठ्या पतंगी आणि असा भरलेला मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। कॅमेरामॅन आपला व्हिडिओ लागतोय। और ये सोच रहे थे कि राहुल को लेंगे पूछेंगे, पर राहुल को सवाल ही नहीं पूछा। तो हमारा राहुल अभी न्यूज़ रिपोर्टर के साथ बात करते हुए, राहुल को लगा था कि राहुल को पूछेंगे पर राहुल को पूछा ही नहीं, तो यहाँ पर पचका हो गया राहुल का। तो चलिए काकाने जे आहे ते टोपा दिला। हे काका एकदम निशासारखे निघाले। चलिए राहुल जी। हेल्प है। तो गाइस मैं हल्क आ चुका हूँ सूरत के भोगाल मार्केट में, जहाँ पर देख सकते हैं मेरे को बहुत सारे चेहरे छुपे हुए हैं। तो आप भी अगर मुझ जैसा हल्क बनना चाहते हो तो आइए इस आंटी के साथ। आंटी ये आपको भेजेगी सिर्फ 100 रुपये में। आप हल्क का नाम लेना तो ये आपको 80 रुपये में देगी, इंस्टेंट आपको 20% डिस्काउंट। तो चलिए हल्क के साथ शुरू करते हैं। विविध प्रकारच्या मोठ्या अशा पतंगसुद्धा तुम्हाला इथे दिसतील। बघू शकता तुम्ही, खूप आकर्षित करण्यासारख्या पतंगी आहेत। ड्रॅगन वगैरे स्पायडरमॅनचा पण पतंग इथे आहेत। जर लहान पोरांना आवडत असतील तर या पतंगीसोबत तुम्ही त्या लहान पोरांना सुद्धा हवेमध्ये उडवू शकता। तक इंस्टाग्राम फेसबुक पर ही पापा की परी उड़ती हुई दिखी रहेगी, परंतु इस बार पापा की परी आसमान में भी उड़ेगी। देखिए पापा की परी इस साल 2025 में आसमान में उड़ने के लिए तैयार। तर इथे माणसं भरभरून पतंग्या घेत आहेत आणि पतंग घेऊन आपापल्या घरी चालले, जेणेकरून ते आज संक्रांतीच्या दिवशी उडवतील। 3 दिवसानंतरच आहे मकर संक्रांत। हे बघू शकता तुम्ही, हा मार्केट एकदम भरलेला आहे। सकाळपर्यंत मार्केट जे आहे ते खाली होता, पण जसे जसे दुपारचे 2 वाजले मार्केट एकदम फुल झालं आहे। माणसांना इथे चालायला सुद्धा जागा नाही आहे आणि आपले राहुल सकपाळ अजून काहीतरी शोधतायत, बघतायत। पतंग नाही आहे पण फिरकी पकडणारी तरी भेटेल का अशी त्यांची आशा आहे इकडे। मित्रांनो आता आपण आहोत मार्केटमध्ये। या प्रकारे मुंबईमध्ये नटराज मार्केट, फॅशन शो मार्केट, चर्चगेटचं कोलाबा वगैरे आहे, तसंच सुरतमध्ये प्रसिद्ध आहे मार्केट आहे। इथे तुम्ही विविध प्रकारचे कपडे वगैरे घेऊ शकता, लहान मुलांपासून ते मोठ्या पोरींपर्यंत, बायकांपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध असणारे इथे कपडे तुम्हाला भेटतील।
जर तुम्ही गोवा जाताय किंवा अजून कुठे जाताय तर तुम्हाला अशा प्रकारचे फॅन्सी कपडेसुद्धा भेटतील जे की तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तर पुन्हा कधी तुम्ही जर सुरतमध्ये याल तर ह्या मार्केटमध्ये नक्की या. इथे लहान पोरांना खाण्यासाठी पॉपकॉर्नसुद्धा आहेत. या पॉपकॉर्नवरती GST नाही आहे, जे की आता निर्मला सीतारामनने GST लावले परंतु नाही आहे. जर तुम्ही उदयपूरला नाही गेलात कधी तर तुम्ही इथे येऊन उदयपूरसारखेच कपडे घेऊ शकता. ह्या बॅगा तुम्हाला उदयपूरमध्ये सुद्धा भेटतील, पण तुमच्या लो बजेट असल्या कारणामुळे तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. सर्व वस्तू तुम्हाला इथे भेटतील. तर तुम्ही नक्की उदयपूरमध्ये नका जाऊ, सुरतमध्ये या आणि बाईक घेऊन सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. घेऊ शकता. पापाची घरी इकडे आलेली आहे बाईक घेऊन. आता या मार्केटमधून मी कशी बाईक काढणार काय माहिती, गर्दी आहे मार्केटमध्ये. तर बघूया आपल्यासाठी काही भेटत आहे का या मार्केटमध्ये. इथे बघा मारामारी चालली आहे कपडे घेण्यासाठी. फक्त 100 रुपये कोणती पण वस्तू 100 रुपीजमध्ये आहोत. तर आता आपण लेडीज मार्केटमध्ये आहोत. तर आपण ही गल्ली मारून जाऊया. या गल्लीतून आपण आता बॉईज मार्केटमध्ये जाऊया. चला तर स्ट्रगल बघा तुम्ही. एस्थेटिक गल्ली आहे. दिल्लीचे झुमके जे फेमस आहे ते इथे सुद्धा तुम्हाला भेटतील. गाईस आता आपण उदनामधून जे आहे ते फिरकी मांजा घेतलेला आहे. मांजा आमच्या बॅगेत आहे. पतंग ह्याच्यामध्ये आहेत. भरपूर स्टॉक आपण घेतला आहे. जवळजवळ आपण आता 5 दिवस तरी पतंग उडव एवढा स्टॉक आपण घेतला आहे. तर एका दिवसामध्ये जर तुम्हाला सुरतमध्ये येऊन पतंग फिरकी मांजा वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि आपण घेतलेले आहेत. आता आपण चाललो आपल्या घरी. चला तर.